नमस्कार, मी अस्मिता. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आजचा दिवस आपला खूप खूप आनंदात जावं, आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच देवाच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. 1 फेब्रुवारी 2025 वार शनिवार रोजी माघी गणेश जयंती साजरी होणार आहे आणि सकाळी 11:38 शुभ मुहूर्ताची वेळ सुरू होणार आहे, तर ती 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:14 पर्यंत राहील आणि या काळामध्ये तुम्हाला भगवान गणेशाची पूजा करता येणार आहे. गणपती बाप्पा बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, आपल्या आयुष्यातील संकट दुःख दूर करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणत असतो. याची आपल्याला विधिवत पूजा करायची. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता, म्हणून माघी गणेश जयंती भक्त मोठ्या उत्साहात साजरे करतात. तर बघा, हा जो दिवस आहे अतिशय शुभ आहे गणपती पूजेसाठी आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे गणपती बाप्पा म्हणजे विद्येची देवता आहे. जर तुमच्या मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा त्यांनी केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, त्यांची शैक्षणिक प्रगती होत नसेल किंवा तुमची मुलं मोठी असतील आणि त्यांचं चांगलं शिक्षण असूनही त्यांना नोकरी लागत नसेल, तर पहा, आपल्याला उद्याच्या दिवशी एक महत्त्वाचा सगळ्यांना उपाय करायचा आहे. मग तुमची मुलं मोठी असो की छोटी, सगळ्यांसाठी तुम्हाला हा उपाय तितकाच प्रभावी ठरणार आहे. कुठलाही उपाय करण्याआधी आपल्याला विधिवत त्या देवतेचं पूजन केल्यानंतरच तो उपाय जो असतो तो फलित ठरत असतो. म्हणून सकाळी उठल्याबरोबर स्नान झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. आणि पहा, हा उपाय आपल्या मुलांसाठी आईने केला तरीही चालेल. जर तुमची मुलं लहान असतील तर हा उपाय आईने देखील केला तरी चालू शकतो. तर पहा, आईने सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावं आणि आपल्या घरातील देवांची पूजा करावी. त्यानंतर एका पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला करायची आहे. त्यापूर्वी एक ताम्हण घेऊन त्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आणि पंचामृताने आपल्याला बाप्पाचं स्नान घालायचे आणि ते घालत असताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कपड्याने पुसून आपण जे पाट मांडलं आहे त्यावर थोडेसे तांदूळ टाकून त्याने स्वस्तिक तयार करावं. स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान करावी. अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना प्यायला द्यावं आणि आईने देखील स्वतः ते प्यावं आणि थोडंसं आपल्या घरात शिंपडावं. हळदीमध्ये थोडंसं कच्चं दूध टाकून त्याचा टिळा गणपती बाप्पाला आपल्याला लावायचा आहे आणि नंतर 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि ओम गण गणपतये नमः म्हणत या दुर्वा तुम्हाला व्हायच्या आहेत. बाप्पाच्या डोक्यावर 21 अक्षता तुम्हाला लावायच्या आहेत आणि त्यानंतर बाप्पाला ज्याही गोष्टी आवडत्या आहेत, जसं की जास्वंदीचं फूल बाप्पाला वाहायचं आहे, मोदक, मोतीचूरचे लाडू किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करावा. बाप्पाची विधिवत पूजा केल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती लागणार आहे, जी एकदम स्वच्छ असावी. जे तुम्ही वापरलेली असेल 1-2दा तरीही चालेल, पण पणती मात्र स्वच्छ घ्यावी. त्यानंतर ती पणती ठेवण्यासाठी एक प्लेट घ्यावी छोटी. त्या प्लेटवर ही पणती ठेवावी. त्यामध्ये दुहेरी वाट टाकावी, कापसाची लांब वात, आणि त्यामध्ये तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालावं. नंतर आपल्या मुलांना, मुलगा असो की मुलगी, तुम्हाला जर 2 मुलं असतील तर तुम्ही हा उपाय करण्यासाठी 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तर पहा, आसनावर आपल्या मुलांना बसवून उजव्या हातामध्ये आईने 5 लवंग आणि 5 लवंगा ज्या आहेत त्या तुटलेल्या घ्यायच्या नाही आहेत, त्यांना पुढे फूल असावं. अखंड लवंग 5 घ्यायच्या आहेत. त्यानंतर 5 मिरे आणि 5 भीमसेनी कापूरच्या वड्या. आणि जर भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉर्मल गोल कापूर घेतला तरीही चालू शकतं. ह्या 3ही वस्तू घेतल्यानंतर आपल्या मुलांच्या डोक्यावरून 11 वेळा आईने उतरवायचं आहे. ज्याप्रमाणे आपण दृष्ट काढतो ना, त्याच पद्धतीने 11 वेळा उतरवायचं आहे. आणि नंतर त्या दिव्यामध्ये
त्या तिघही वस्तू लवंग, मिरी आणि कापूर टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे. आपल्या मुलांना देखील गणपती बाप्पाजवळ बसून नमस्कार करायला सांगायचा आणि ते जे आपण टाकलेल्या वस्तू आहेत सगळ्या त्या दिव्यात टाकल्यानंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. या उपायामुळे तुमच्या मुलांना जर नजरबाधा लागलेली असेल, त्यांना दृष्टिदोष झालेला असेल किंवा त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे येत असतील, तर या उपायामुळे ह्या सगळ्या समस्या दूर होऊन मुलांची अभ्यासात प्रगती नक्कीच होईल. हा उपाय केल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहे. नाही तर बऱ्याचदा काय होतं, आपण केवळ उपायच करतो आणि सेवा करायला कंटाळा करतो, त्यामुळे आपले उपाय जे आहेत ते फळाला येत नाहीत. ज्यांची मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरी व्यवसायासाठी बाहेरगावी असतील, अशा वेळी आईने काय करावं, त्यांच्या फोटोसमोरून लवंग, मिरी आणि कापूर सांगितल्याप्रमाणे 11 वेळा उतरून घ्यावं आणि त्यानंतर तुम्ही पुढील हा उपाय करायचा आहे ज्या पद्धतीने मी सांगितलं. तर पहा, हा उपाय केल्यानंतर सेवा काय कराव्यात, तर आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर 1 वेळा फलश्रुती म्हणायची. फलश्रुती 11 वेळा म्हणायची नाही आहे, तर सुरुवातीला एकदा फलश्रुती म्हणायची आणि त्यानंतर 11 वेळा पठण झाल्यानंतर फलश्रुती, म्हणजे एकूण 2 वेळा फलश्रुती म्हणायची आहे. आणि अशा पद्धतीने गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. तुमची मुलं जर मोठे असतील तर तुम्ही त्यांना देखील म्हणायला सांगू शकतात किंवा तुम्ही यूट्यूबवर देखील हे लावून ऐकू शकतात, तसंही चालू शकतं. हा उपाय कधी करायचा आहे, तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी 6 वाजेनंतर करायचा आहे. तर पहा, अतिशय प्रभावी हा उपाय आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्कीच करा. बघा, प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आपल्या मुलांनी छान अभ्यास करावा, त्यांची छान प्रगती व्हावी, त्यांना चांगले मार्क्स मिळावे, त्यांना चांगली नोकरी लागावी, असं प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. आणि पण पहा, प्रत्येक वेळेस काही ना काही अडथळे, संकट आपल्या मुलाबाळांवर येत असतात आणि ते संकट दूर करण्यासाठी प्रत्येक आईने उद्या हा उपाय अतिशय श्रद्धेने आणि मनोभावे नक्कीच करा. व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ पाहिला असेल तर असेच नवनवीन आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी अस्मिताज किचन आणि लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ टाकेल यूट्यूबवर सगळ्यात आधी ते तुम्हाला पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ आपण वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार.